आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असल्याचं 18व्या आशियाई पॅसिफिक परिषदेत प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. विकसित आणि विकसनशील देशांमधल्या हवामान बदलावर जागतिक स्तरावर सहकार्याची भावना असायला हवी असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी यादी जाहीर. नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती. मुंबई उच्च न्यायालयातही 5 नवीन न्यायमूर्तींनी घेतली शपथ. आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला. सतनेरनं टिपले 7 गडी. भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असून पुढच्या 25 वर्षात हे संबंध नवी उंची गाठतील असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. 18व्या आशियाई पॅसिफिक परिषदेला ते संबोधित करत होते. भारत हे वैविध्य आणि सुरक्षिततेचं केंद्र बनत असून भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध जगाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. जगाला स्थिरता, विश्वास आणि पारदर्शकतेची गरज आहे. समाज आणि पुरवठा साखळीमध्येही या मूल्यांची अत्यंत आवश्यकता आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान भारत आणि जर्मनी यांच्यात आज 7वी आंतरसरकारी पातळीवरील बैठक होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ या बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद भूषवतील. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी त्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे मंत्री आपापल्या कार्यक्षेत्राविषयी चर्चा करतील आणि त्याचा अहवाल प्रधानमंत्री आणि चॅन्सलर यांना देतील. हरित संक्रमण, स्थलांतर, तंत्रज्ञान या घटकांवर लक्ष केंद्रित करणं हे याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर दोन्ही नेते सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य, पर्यावरण सहकार्य आदी मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. विकसित तसंच विकसनशील देशांमधल्या हवामान बदलावर जागतिक स्तरावर सहकार्याची भावना असायला हवी असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत केलं. वॉशिंग्टन DC इथं भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेला G20 देशांचे अर्थमंत्री, हवामान आणि पर्यावरण तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर उपस्थित होते. वंचित वर्गाच्या सेवेला प्राधान्य देण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. रायपूर इथल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या 2ऱ्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराची गरजही त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 115वा भाग आहे. श्रोते आजपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा MyGov ओपन फोरमवरून आपली मतं, सूचना पाठवू शकतात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उमेदवारी अर्ज भरण्याआधी ते रॅलीत सहभागी होतील. त्यानंतर तहसील कार्यालयात अर्ज दाखल करतील. भाजपा नेते आशिष शेलार हे आज वांद्रे पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसंच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवडा मतदारसंघातून अर्ज भरतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज पक्षाची 2री यादी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज याची घोषणा केली. यात अणुशक्तीनगर इथून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव कवठे महाकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी इथून सुनील टिंगरे, शिरूर इथून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षानं चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून तर सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व इथून उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस पक्षानं 48 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली इथून नाना पटोले, ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार, तिवसा इथून यशोमती ठाकूर, संगमनेर बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, हदगावमधून माधवराव पाटील, भोकर तिरुपती कोंडेकर, नागाव येथून मिनल पाटील खदगावकर, पाथरीमधून सुरेश वरपुडकर तर फुलंब्री मतदारसंघातून विलास आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. या टप्प्यात 13 नोव्हेंबरला 43 मतदारसंघात मतदान होणार असून आतापर्यंत 748 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आणखी 7 नावांची घोषणा केली आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज मुंबई पूर्व उपनगरातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या 10 नोव्हेंबरला पूर्ण होत असून न्यायमूर्ती खन्ना येत्या 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याशी चर्चा करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयातही अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून 5 नवीन न्यायाधीशांनी शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यात निवेदिता प्रकाश मेहता, प्रफुल्ल सुरेंद्रकुमार खोबलकर, अश्विन दामोदर भोबे, रोहित वासुदेव जोशी आणि अद्वैत महेंद्र सेठना यांचा समावेश आहे. हे न्यायमूर्ती आजपासून पुढच्या 2 वर्षांच्या कालावधीसाठी काम करणार आहेत. या नवीन नियुक्त्यांमुळे आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या 69 झाली आहे. गेल्या 75 वर्षात सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं आहे, असं प्रतिपादन विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय लोकन्यायालय म्हणून काम करतं असं उदाहरण जगात विरळच आहे, असं ते म्हणाले. ही विशेष मुलाखत आज रात्री 9:30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला. काल सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडनं भारतासमोर 259 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र आज न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत हे खेळाडू फारशी चमक न दाखवताच तंबूत परतले. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या तर रवींद्र जडेजा यानं 38 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सपनेर यानं सर्वाधिक 7 गडी बाद केले. मध्यंतरानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 1 बाद 52 धावा झाल्या होत्या. भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघांमध्ये झालेल्या मर्यादित षटकांचा सामना काल भारतानं 59 धावांनी जिंकला. 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या कालच्या सामन्यात भारतानं पाहुण्या संघाला 228 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र न्यूझीलंडचा संघ 168 धावात गुंडाळला. काश्मीर खोऱ्यात बारामुल्ला जिल्ह्यात काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यात लष्कराचे 2 जवान गंभीर जखमी झाले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दाना चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवरील केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर इथं धडकल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. त्यामुळे किनारपट्टीवरील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा दरम्यान जोरदार वारं आणि पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून अनेक घरं आणि भात पिकांचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असल्याचं 18व्या आशियाई पॅसिफिक परिषदेत प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. विकसित आणि विकसनशील देशांमधल्या हवामान बदलावर जागतिक स्तरावर सहकार्याची भावना असायला हवी, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी यादी जाहीर. नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती. मुंबई उच्च न्यायालयातही 5 नवीन न्यायमूर्तींनी घेतली शपथ. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव
156 धावांवर आटोपला. सतनेरनं टिपले 7 गडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.